माझं नाव रमेश कुंभार, तालुका रुग्णसेवक प्रहार संघटना। आमचे नेते बच्चू कडू साहेब, आमचे दैवत माननीय अजितभाऊ कुलकर्णी साहेब यांना या मंद्रुप ग्रामस्थ वतीनं मी विनंती करतो, जिल्हाधिकारी असू दे, बावनकुळे साहेब असू द्या, CM साहेब असू द्या, लोकप्रतिनिधी सुभाष बापू देशमुख असू द्या, त्या जे कोणी म्हणजे सगळा प्रयत्न करून इथं मंद्रुप अप्पर तहसीलदार ऑफिस आणले, चांगली गोष्ट आहे। परंतु बाकीचे खाते काही टेबल अपुरा असल्यामुळे लोकांना हेलपाटे होत आहे, काम सोडून जात आहे, बस वेळेवर येत नाही। वयस्कर वृद्ध, आता एक माझे आजीला मी आणलो इथं, 85 वय आहे, त्यांना काय माहिती होत नाही म्हणून मी इथं त्यांना मदत करण्यासाठी आलो। त्या इथं मंद्रुप अप्पर तहसीलदारला अभिलेख कक्ष आणि पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, हे तिन्ही टेबल अत्यंत आवश्यक आहे। माननीय कार्तिकेय साहेब जिल्हाधिकारीने लक्ष घालून तात्काळ हे तिन्ही टेबल मंद्रुपला सोय करावे, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीनं नॅशनल हायवे अडवून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे, एवढं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। प्रथमतः जय महाराष्ट्र। मी संदीप मल्लीनाथ निलगुद्दे, शिवसेना तालुका उपप्रमुख, दक्षिण सोलापूर। आज गेल्या 7 वर्षापासून तहसील कार्यालय, आपलं दक्षिण सोलापुरात तहसील कार्यालय हे मंद्रुपमध्ये उपलब्ध असून यामध्ये काही पदांची अपुरी पुरवठा इथे झालेला आहे। अभिलेख कक्ष व पुरवठा विभाग या मंद्रुपमध्ये, या तहसील कार्यालयामध्ये व्हायला पाहिजे। यासाठी लोकांच्या मोठ्या प्रमाणात सोलापूरला येण्या जाण्यास खूप मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे व जनतेचे कामं हे थांबत आहेत। या 2 कक्षामुळे पुरवठा विभाग व अभिलेख कक्ष या 2 इथं तात्काळ चालू करण्यात यावा अशी दक्षिण तालुका उपप्रमुख या माध्यमातून वरिष्ठांना, जिल्हाधिकारी साहेबांना ही मागणी करत आहे। मी विजय कुमार ईश्वर पोवाले, औराद तालुका दक्षिण सोलापूर। मंद्रुप येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होऊन 7 वर्षे झाले, तरीसुद्धा आजपर्यंत अभिलेख कक्ष किंवा अन्न व पुरवठा विभाग चालू नाही, तरी शासनाने याबाबतीत लक्ष द्यावे। दुसरी गोष्ट म्हणजे या भागातील सर्व नागरिकांना, सर्वसामान्य जनतेला, गरीब जनतेला फार त्रास होत आहे। सोलापूरहून येणे जाणे शक्य नाही, तरी या ठिकाणी त्वरित कार्यालय सुरू करण्यात यावी ही विनंती।